श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला। श्री लाकडी घाणा तेल संपर्क सुमित गायकवाड 9421096253। गेल्या काही दिवसात राज्यासह येवला निफाड शहरात थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे। पहाटेच्या वेळी हवेतल्या गारव्याने लालिमा आणि थंड वाऱ्याची सांज नागरिकांना आकर्षित करू लागली असून यंदा गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पहाटेच घराबाहेर पडताना दिसत आहेत। उद्यानांसह क्रीडा संकुलमध्ये मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉक करताना नागरिक दिसत असून निफाडच्या कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात आज 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा 7% पर्यंत आलेला आहे। 7 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलेला आहे। मी व इतर येवलेकर नागरिक आपण बघत असाल मोठ्या संख्येने इथं दररोज सकाळी व्यायामासाठी येत असतात। तरी सर्व नागरिकांनी या गुलाबी थंडीचा आनंद घ्यावा। या संकुलामध्ये बरीचशी मंडळी सकाळपासून व्यायामाला येत असतात। सकाळी 5-5:30 वाजेपासून ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध असतील, जे तरुण वर्ग असतील, सर्व व्यायामाला येत असतात। आणि या व्यायाम करण्याचे जे फायदे आहेत ते सकाळी आरोग्य याच्यासाठी खूपच चांगले आहेत। अनारोग्य व्यवस्थित राहत असते आणि दिवसभर आपण फ्रेश राहत असतो। तर आपल्या या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सकाळी आपण या व्यायामाचा जरूर फायदा घ्यावा आणि आपण फायदा घेतल्यानंतर आपण निश्चितपणे औषधापासून लांब राहतो। त्याच्यामुळे या सकाळी व्यायाम हा सर्व नागरिकांनी करावा अशी सगळ्यांना आव्हान करतो। मी उदय कुमार श्रीराम कुराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक एरणगाव बुद्रुक इथे कार्यरत आहे। हे जे माझ्या सभोवताली दिसतात हे यंग टीचर्स क्रिकेट क्लबचे माझे सर्व सहकारी आहेत। आता आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि येवला नाशिकपासून दूर असूनही आपल्याला येवल्यामध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे। परंतु आम्ही यंग टीचर्सने सर्वांनी एक व्रत हाती घेतलेला आहे आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील आम्ही सकाळी 6:15 वाजता इथं मैदानात उपस्थित राहतो आणि वॉर्मअप करून क्रिकेट खेळतो। तुम्ही पाहत असाल आत्ताशी आमचा वॉर्मअप झालेला आहे, पण आम्हाला आता घाम आलेला आहे वॉर्मअपमध्ये। एवढ्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम करणं किंवा क्रिकेट खेळणं ही खूप आरोग्यदायी आणि आनंद देणारी गोष्ट आहे। तर माझं सर्व येवलेकरांना विनंती असेल आणि आव्हान असेल की आपण देखील या थंडीमध्ये बाहेर येऊन स्वतः वॉर्मअप करा, व्यायाम करा आणि आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी जीवन जगा।